अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा या वर खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी महाचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की स्वामींचं स्वामी चरित्र सारामृताचं एक मांडी किंवा एक आसनी पारायण कसं करावं आणि या पारायणाचा मला आलेला अनुभव सुद्धा मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. बघा, स्वामींचं सारामृत हे जे आहे, प्रत्येक स्वामी भक्ताकडे स्वामी चरित्र सारामृत असणारच आहे, त्यात काही शंका नाही. जर नसेल तर तुम्ही सारामृत नक्की घेऊन या स्वामींच्या केंद्रातून. जवळपास स्वामींचं केंद्र असेल, मठ असेल तर स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ तुमच्याकडे असलाच पाहिजे. खूप दिव्य आणि आयुष्याचं सोनं करणारा असा हा ग्रंथ आहे. खूप असाध्य कामं याने फक्त या ग्रंथाच्या पठणाने किंवा या ग्रंथाच्या पारायणाने साध्य झालेली आहेत. तर बघा, स्वामी चरित्र सारामृताचं एक मांडी पारायण कसं करावं. बघा, स्वामी चरित्र सारामृताचे आपण रोजच्या नित्यसेवेत 3-3 अध्याय वाचत असतो. कोणी एक अध्याय वाचत असेल किंवा कोणी दर गुरुवारी त्याचं पारायण करत असेल. प्रत्येकजण आपापल्या परीने सेवा करत असतो, बरोबर. स्वामींचं सारामृताचं एक मांडी किंवा एक आसनी पारायण केल्याने बऱ्याच भक्तांचा असा अनुभव आहे की 24 तासाच्या आत किंवा 24 तासात आपल्याला स्वामींची काही ना काही प्रचिती येते, आपल्याला तो अनुभव येतोच, आपली ती इच्छा पूर्ण होतेच. तर चला, आपण आज त्याबद्दलच माहिती जाणून घेणार आहोत की हे पारायण नेमकी कसं करायचं. तुम्हाला त्वरित फळ पाहिजे असेल तर तुम्ही हे पारायण नक्की करून बघा. खूप अनुभव आहेत या पारायणाचे, मला सुद्धा आलेला अनुभव आहे, तो मी तुम्हाला शेवटी शेअर करणारच आहे. पण आधी मी तुम्हाला हे सांगेल की तुम्हाला हे पारायण एकाच दिवसामध्ये करायचं असतं. मग तुम्ही कितीही पारायणाचा संकल्प करा. सारामृतामध्ये 21 अध्याय आहेत, हे तुम्हाला माहीत असेलच. तर 1 ते 21 अध्याय पूर्ण वाचणं म्हणजे एक पारायण होईल. तर असं तुम्ही एक मांडी पारायण म्हणजे काय, तुम्हाला ते एकाच दिवसात तुम्ही किती पारायणाचा संकल्प केला आहे, तुम्ही 3 पारायणाचा संकल्प केला आहे किंवा 5 पारायणाचा केला आहे, 7 पारायणाचा केला आहे, 11 पारायणाचा केला आहे, तर तुम्हाला ते 5ही पारायण, 7ही पारायण, 11 पारायणाचा संकल्प केला असेल तर 11 पारायण तुम्हाला त्या एकाच दिवसात वाचायचे असतात. हा याचा महत्त्वाचा नियम आहे. त्यालाच एक मांडी पारायण असं म्हणतात. ते जेवढ्या पारायणाचा तुम्ही संकल्प केला असेल, 3, 5, 7, 11, ते एकाच दिवसात वाचणं त्याला एक मांडी पारायण असं म्हणतात. आणि या पारायणाचा सगळ्यात मोठा नियम असा आहे की तुम्हाला हे पारायण वाचताना उठता येणार नाही, कोणाशी बोलता येणार नाही. हा या पारायणाचा सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे, तो तुम्हाला पाळावाच लागतो. आता बघा, हे पारायण कोणत्या दिवशी करायचं, याची पूजा मांडणी करायची का किंवा उद्यापन करायचं का, हे मी तुम्हाला सांगते. तर बघा, हे पारायण तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता. हे पारायण एकाच दिवसात आपल्याला करायचं असतं, त्यामुळे तुम्हाला एकच दिवस लागणार आहे. तर तुम्ही हे पारायण कधीही करू शकता. गुरुवारी जर केलं तर अतिशय उत्तम आहे, कारण तो आपल्या गुरूंचा वार आहे, त्यामुळे गुरुवारी केलं तर अतिशय उत्तम. नाही तर तुम्ही कोणत्याही दिवशी हे पारायण करू शकता. आता बघा, या पारायणामध्ये तुम्हाला सगळ्यात आधी तुम्ही हे पारायण पूजा मांडणी करून सुद्धा करू शकता किंवा तुम्हाला जर वाटलं की नाही, मी देवालयात आपले स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असतेच, देवालयासमोर बसून मी हे पारायण करणार, तर तुम्ही तसंही करू शकता. पण पूजा मांडणी जर केली तर आपल्याला पण मनाला एक खूप छान प्रसन्न वाटतं. म्हणून मी तुम्हाला सांगेल की जर तुम्हाला पूजा मांडणी करायची इच्छा असेल तर अवश्य करा. पूजा मांडणी जर करायची असेल तर कशी करायची. पूजेमध्ये तुम्हाला एका चौरंगावर पाटावर एखादं लाल कलरचं वस्त्र किंवा पिवळा कलरचं वस्त्र अंथरून स्वामींचा फोटो ठेवायचा आहे, एका बाजूला दिवा लावायचा आहे आणि तुम्हाला सारामृताचा ग्रंथ ठेवायचा आहे. आणि स्वामींसाठी नैवेद्य म्हणून तुम्ही एखादं फळ ठेवू शकता किंवा साखरही ठेवू शकता. आता बघा, या पारायणाची सुरुवात तुम्ही कधी करायची, तर कोणत्याही दिवशी तुम्ही हे पारायण करू शकता. तुम्ही जर हे पारायण तुम्ही ब्रह्ममुहूर्तापासून म्हणजे सकाळी 3-3:30 वाजल्यापासून तुम्ही संध्याकाळी रात्रीही म्हणजे संध्याकाळी अगदी तुम्ही 8-9 वाजेपर्यंत जरी तुम्ही हे पारायण केलं तरी चालणार आहे. या पारायणाला वेळेचं बंधन नाही आहे, तुम्ही कधीही दिवसभरात हे पारायण करू शकता. फक्त दुपारी 12 ते 12:30 मध्ये नका करू, कारण त्या वेळेमध्ये आपण कोणतीही स्वामींची सेवा करत नाही, कारण तो दत्त महाराजांच्या भिक्षेचा काळ असतो असं मानलं जातं, म्हणून त्या काळात आपण कोणतीही सेवा करत नाही. तर आता बघा, सगळ्यात आधी तुम्ही अशा प्रकारे पूजा मांडणी करून घ्या. किंवा नसेल तुम्हाला पूजा मांडणीची इच्छा तर देवाऱ्यासमोर तुमची देवपूजा झाली, स्वामींचा फोटो मूर्ती जे काही असेल ते स्वच्छ पुसून घ्या, अष्टगंधा स्वामींना लावा, धूप दीप अगरबत्ती लावा आणि तुमच्या पारायणाला सुरुवात करा.
पारायणाला सुरुवात करताना तुम्हाला संकल्प सोडायचा आहे. संकल्प कसा करायचा हे सगळ्यांना माहीत असेलच, नसेल माहीत तर तो सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला आहे, तो तुम्ही नक्की बघा. संकल्प सोडायचा आहे. संकल्प सोडताना तुम्हाला तुमचं नाव, गोत्र सांगायचं असतं. गोत्र माहीत नसेल तर कश्यप गोत्र असं म्हणायचं असतं. मी स्वामींची सेवेकरी आहे आणि आपली इच्छा तुम्हाला स्वामींना सांगायची आहे की तुम्ही हे पारायण कशासाठी करत आहे आणि तुम्ही किती पारायण करणार आहेत हे सुद्धा स्वामींना त्या संकल्पामध्ये तुम्हाला बोलायचं असतं. आता मी माझंच तुम्हाला उदाहरण सांगते. माझं नाव श्रद्धा, स्वामींची सेवेकरी आहे, गोत्र कश्यप आणि तुमची जे काही इच्छा असेल ती स्वामींना तुम्हाला सांगायचं आहे. आणि मी 3 पारायण किंवा तुम्ही जर वाटलं तुम्हाला मी 5 पारायण करणार, तुम्हाला वाटलं मी 7 पारायण करणार आहे किंवा 11 पारायण करणार आहे, तेवढे पारायण स्वामींना सांगून स्वामी मी 5 पारायण माझी ही इच्छा पूर्ण करण्यासाठी 1 मांडी पारायण मी करत आहे. तुमची इच्छा स्वामींना सांगायची आहे आणि स्वामी माझ्याकडनं हे पारायण तुम्हीच निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या आणि तो संकल्प तुम्हाला सोडायचा आहे आणि तुम्हाला पारायणाला सुरुवात करायची आहे. पारायणाला सुरुवात केल्यावर तुमचे पारायण पूर्ण होतं, तुम्ही 3 पारायणाचा संकल्प केला असेल किंवा 5, 7, ते पारायण पूर्ण होतं तुम्हाला तुमचं आसन सोडता येणार नाही. म्हणूनच त्याला 1 आसनी आणि 1 मांडी पारायण म्हणतात. तुम्हाला तुमचं आसन सोडता येणार नाही, तुम्हाला कोणाशी बोलता येणार नाही, कोणाकडे बघायचं पण नाही, बोलायचं पण नाही. तुम्हाला जर तहान लागली तर पाण्याचा जवळ ठेवून बसा तुम्ही, ग्लास किंवा तांब्या, ते पाणी तुम्ही पित राहा पारायण चालू असताना. तुम्ही जी खडी साखर स्वामींना ठेवली आहे पूजा मांडणीमध्ये, ती खडी साखर जरी तुम्ही तुमचं पारायण चालू असताना चघळत राहिल्या तरी चालणार आहे. फक्त तुम्हाला हे पारायण चालू असताना उठायचं नाहीये, कोणाशी बोलायचं नाहीये. मला जेवढं माहीत आहे तुम्ही या पारायणासाठी, वॉशरूमसाठी सुद्धा तुम्ही या पारायणामध्ये उठू शकत नाही. मला जेवढं माहीत आहे तेवढं मी सांगत आहे. शेवटी ती नैसर्गिक क्रिया आहे. आता बघा, तुमची इच्छा, पण 1 मांडी पारायण यालाच म्हणतात की आपण त्या पारायणामध्ये उठू शकत नाही, त्यालाच 1 मांडी पारायण म्हणतात. हे पारायण जरी कठीण असलं तरी 24 तासात त्याचा अनुभव आपल्याला येतो. म्हणूनच बघा, तुमच्याकडनं जेवढे पारायण झेपतील तेवढ्याच पारायणाचा संकल्प करा. अगदी जास्तही पारायणाचा संकल्प करू नका की ज्यामुळे ते पारायण तुम्हाला झेपणार नाही आणि तुमची तब्येत बिघडेल, असंही करू नका. म्हणून तुम्हाला झेपतील तेवढ्याच पारायणाचा संकल्प तुम्हाला करायचा आहे. आता बघा, तुम्हाला जर वाटलं की मी 3 पारायण करू शकते आरामात, तुम्ही 3 पारायणाचा संकल्प करा. 5 पारायण मी आरामात करू शकते, 5 पारायणाचा संकल्प करा. तुमच्या यथाशक्तीनुसार, भक्तीनुसार तुम्हाला हे पारायण करायचं असतं. स्वामी म्हणत नाही की तुझी तब्येत बिघडून तू माझा सेवा कर, असं स्वामींना अजिबात आवडणार नाही. त्यामुळे आपली तब्येत सांभाळून आपल्याला हे पारायण करायचं आहे, लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला झेपेल तेवढ्याच पारायणाचा संकल्प तुम्ही करा. आता बघा, तुम्हाला ते पारायण सुरू करायचं आहे. पारायण संपल्यानंतर तुम्ही स्वामींसाठी नैवेद्यासाठी काहीतरी गोड पदार्थ करू शकता. जसं की स्वामींना बेसनाचे लाडू आवडतात, बेसनाचे लाडू त्यांना दाखवा किंवा गोड शिरा जरी तुम्ही केला तरी चालणार आहे. स्वामींसाठी काहीतरी स्वामींना नैवेद्य म्हणून तुम्ही दाखवा. अगदी काही मोठं असं उद्यापन करायची पण गरज नाही त्या पारायणासाठी. तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही एखादी जोडी जीव घालू शकता, एखादी सुवासीन जीव घालू शकता. तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही त्याचं उद्यापन करू शकता. आता त्यानंतर तुम्हाला आणि उपवास करायचा का, तर उपवास करायची गरज नाही आहे. जर तुम्हाला झेपेत असेल तर उपवास करणं, तर तुम्ही उपवास करू शकता. आधीच आपण काय ते पारायण चालू असं आपण उठू शकत नाही. त्यामुळे बघा, म्हणजे एवढं पण जास्त खाऊ नका की ते पारायण चालू असताना तुम्हाला झोप येईल, आळस येईल. म्हणून थोडाफार नाश्ता करून तुम्ही त्या पारायणाला बसा, जेणेकरून तुम्हाला त्या पारायणाचा कंटाळा येणार नाही. आता बघा, आणि ही जी सेवा आहे ती मनापासून पूर्ण श्रद्धेने करा, जेणेकरून तुम्हाला त्याचं त्वरित फळ मिळेल. नवीन सेवेकरांना सारामृत वाचायला 1.5 तास लागतो. तुम्ही जर नवीन सेवेकरी असाल तर तुम्ही लगेच हे पारायण करायला बसू नका 1 मांडी. तुम्ही किमान 15 दिवस तरी सारामृताचे रोजचे 3 अध्याय तुमच्या नित्यसेवेत वाचत जा, जेणेकरून तुम्हाला ते शब्द तुमच्या नजरेखालून जातील आणि तुम्हाला ते पारायण वाचायला जड जाणार नाही. जे भक्त रोजच्या नित्यसेवेत वाचतात त्यांचं बऱ्यापैकी पाठ झाला आहे. त्यांना हा ग्रंथ वाचायला जास्तीत जास्त 1 तास लागतो किंवा तेवढाही लागत नाही. मला 1 तासाच्या आतच माझं ते वाचून पूर्ण होतं. त्यामुळे जे सेवेकरी हे नित्यसेवेत हा ग्रंथ वाचतात त्याच्यामुळे त्यांना वेळ लागत नाही. त्यामुळे त्यांचं हे पारायण लवकरात लवकर पूर्ण होऊ शकतं. जरी तुम्ही 5 पारायणाचा संकल्प केला तरी मला वाटतं तुमचं ते पारायण 4.5 तासात, 4.5 तासात तुमचं ते पूर्ण होऊ शकतं. जे सेवेकरी रोज वाचतात त्यांचं. जे नवीन आहेत त्यांना हे पारायण वाचायला त्यांना 1.5 तास लागेल. एकच पारायण करायला त्यांना 1.5 तास लागेल. तर तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही त्या पारायण संकल्प करा, जेणेकरून तुमची तब्येतसुद्धा सांभाळून तुम्हाला हे पारायण करायचं आहे. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळाली असतील. आता या पारायणाचा मी अनुभव सांगते. म्हणजे मी अजून ते पारायण केलं पण नाही आहे,
पण बघा, माझा मुलगा असाच खेळता खेळता पडला होता डोक्यावर, तर त्याला टेंगूळ आलं होतं. आता टेंगूळ आलं म्हणजे ती गोष्ट आपल्यासाठी खूप नॉर्मल असते की जाईल 2-3 दिवसात, 4-5 दिवसात जाईल आणि तेवढ्या दिवसात ते जातच निघून किंवा कमी तरी होतं. पण त्याचं काय झालं, त्याचं ते टेंगूळ आहे ना खूप मोठं झालं होतं, म्हणजे खूप मोठं त्याला आलं होतं आणि ते जी सूज आहे ती कमी होत नव्हती, तर ती उलट वाढत चालली होती. अगदी डोळा वगैरे पण त्याचा खूप सुजला होता. इथं त्याला टेंगूळ होतं, त्याचा डोळा वगैरे सगळं हे सुजला होता हा भाग. म्हणजे ते दिवसेंदिवस ते वाढत चाललं होतं. मला खूप टेन्शन आलं. खरंच आपल्याला काही झालं तर आपल्याला काही वाटत नाही, पण आपल्या मुलाबाळांना काय झालं तर एका आईला किंवा एका वडिलांना खूप म्हणजे टेन्शन येतं. काय करू, काय नाही, काही सुचत नाही. तर मी माझ्या मिस्टरांना म्हटलं की त्याला दवाखान्यात घेऊन जाऊया. ते त्याला दवाखान्यात घेऊन गेले. तेव्हा मी स्वामींचं नामस्मरण केलं आणि स्वामींना मी म्हटले की स्वामी, डॉक्टरांनी ते नॉर्मल आहे असंच सांगू द्या, मी तुमचं 1 मांडी 5 पारायण करेन असं मी स्वामींना बोललेली आहे. अजून मी ते पारायण केलेलं पण नाही, पण स्वामींना मी बोलली आहे. आत्ताच 8 ते 10 दिवसापूर्वीची ही गोष्ट आहे. तर ते दवाखान्यातून आले आणि स्वामींनी माझं ऐकलं होतं. ते मला आल्यावर माझे मिस्टर आल्यावर मला म्हटले की डॉक्टरांनी काही नाही, नॉर्मल आहे, औषधं दिली आहेत आणि त्याला बरं वाटेल असंही सांगितलं आहे, नॉर्मल आहे असं सांगितलं आहे. मला खूप आनंद झाला, कारण की बघा टेंगूळाचं म्हणजे जेवढं मला माहीत आहे ना, तेव्हा टेंगूळ 2-3 दिवसामध्ये बरं होतं मुलांचं, लहान मुलांचं आलेलं. पण त्याचं ते बरं होत नव्हतं, उलट ते वाढत चाललं होतं. म्हणून मला खूप टेन्शन आलं होतं आणि मी स्वामींचं नामस्मरण केलं आणि स्वामींना म्हटले की स्वामी, मी तुमचं 1 मांडी 5 पारायण तुमचं मी करेन. आणि स्वामींनी माझी ती इच्छा पण पूर्ण केली. नॉर्मल आहे आणि आता त्याचं टेंगूळसुद्धा बरं झालेलं आहे. म्हणजे खूप अनुभव आहेत. हा तर माझा अनुभव काहीच नाही. एका ताईंचा आता अनुभव खूप सुंदर आहे, ज्या ताईंनी मला स्वतः फोन करून हा अनुभव सांगितला होता 1 मांडी पारायणाचा. त्यांचं पारायण चालू असताना स्वामींनी त्यांना अनुभव दिलेला आहे. त्यांनी संकल्पयुक्त हे पारायण केलं 1 मांडी आणि त्यांचा ते पारायण चालू म्हणजे त्या वाचतच होत्या, तेव्हाच त्यांना स्वामींनी खूप मोठी प्रचिती दिलेली आहे. त्यांची जर परमिशन मला मिळाली तो अनुभव शेअर करण्याची, तर मी नक्कीच तुमच्यासोबत तो अनुभवसुद्धा शेअर करेन. तर नक्की तुम्ही हे पारायण करून बघा. 24 तासात त्याचा अनुभव येतो म्हणजे येतोच. फक्त मनात कोणतीही शंका ठेवू नका की खरंच माझं हे काम होईल का आणि या ग्रंथामध्ये एवढी ताकद असते का. कोणतीही शंका मनात न धरता पूर्ण श्रद्धेने स्वामींवर सगळं काही सोपवून, स्वामी तुम्हीच आता जे काय आहे ते तुम्ही बघणार आहे, तुम्हाला सगळं काही माहीत आहे आणि तुम्ही सगळं काही जाणता, स्वामींना सगळी जबाबदारी सोपवून आपल्याला फक्त सेवा करायची आहे, हे पारायण करायचं आहे. बघा, तुम्हाला 24 तासात नक्की अनुभव येईल. आता बघा, तुम्ही जर मनात शंका धरून बसला तर तुम्हाला फळ मिळणार नाही, हे पण मी तुम्हाला सांगते. म्हणून मनात कोणतीही शंका न ठेवता हे पारायण करा. तर चला, मला तुमच्यासोबत ही खूप महत्त्वाची माहिती शेअर करायची होती. तर झालेली सेवा मी स्वामींच्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.